लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार जया अंगी मोठेपण तया यातना कठीण तुका म्हणे जाण व्हावे लहानाहुनी लहान लहानपण दिगा देवा मुंगी साखरेचा रवा विठ्ठला विठ्ठला विठ्ठल महाराजांच्या समोर समस्त ग्रामस्थ मंडळी वाई सर्वांच्या अथक परिश्रमातून सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह रथयात्रा असा हा सोहळा या प्रसंगी उपस्थित सर्व आदरणीय महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, नवयुवक, छोटे छोटे बालक सर्वांच्या समोर जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे. सद्गुरु मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू. विठ्ठला विठ्ठला सेवेकरता घेतलेल्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी व्यवहारामध्ये आणि परमार्थामध्ये जी गोष्ट अत्यंत आवश्यक आहे, ज्या गोष्टीवर सर्व काही अवलंबून आहे, व्यवहारही त्याच गोष्टीवर अवलंबून आहे आणि परमार्थही त्याच्यावरच अवलंबून आहे, ती गोष्ट सांगितली अभंगामध्ये. या काळामध्ये जो वर्तमान काळ चालू आहे, या काळामध्ये जे अन्न खाल्ले आपण, या अन्नामध्ये स्निग्धता नाही, या अन्नामध्ये स्नेह नाही. रासायनिकीकरण झाल्यामुळे त्या अन्नामध्ये उष्णता आहे आणि उष्णता हे क्रोधाचं प्रतीक असते. उष्णता ही भडकली की काय होते, त्याच्यामध्ये क्रोध भडकते. मग या उष्णतेमुळे, या रासायनिकीकरणामुळे हे जे काही प्रगती झालेली आहे, त्या प्रगतीमध्ये काही काही संस्कार सुद्धा हरवून बसले. जेवढे इथं जुने माणसं आहेत 50 वर्षाच्या पुढचे, त्यांना ज्वारीचं कणीस आठवते का कसं आहे? शिवाजी महाराज ज्वारीचं कणीस कसं असते? जिथून जन्माला आलं ते कणीस त्या काळ्या माईला काय करते? नमस्कार करते. त्या कणसातच नम्रता होती. कशात? त्या कणसात. हबरेटीचं कणीस कसं आहे? त्या कणसातच नम्रता नाही. लक्षात आली का तुमच्या गोष्ट? कणसात नम्रता. आणि आता कणीस असे नवीन जे ज्वारीचं वाण आलंय ना, हबरेट नाही, नवीन ज्वारीचं वाण आहे. दिसायला ज्वारी आहे, पण त्या ज्वारीमध्ये अशी नम्रता नाही. हा सरळच आहे, सरळ आहे समजून चालायचं. त्याच्यामध्ये नम्रीपणा आहे, त्याच्यात नम्रता नाही. आणि ते अन्न खाल्ल्यामुळे आज आमची नम्रता हरवून बसलेली. आणि म्हणून माणसं जे आज जगतायत,
जो तो आपल्या तोऱ्यातच आहे. कोणाकडे बघितलं की ते आपल्या नशेमध्येच आहे. असं कोणाला मोजायलाच तयार नाहीत माणसं. कोण आहे किन का आहे किन केवढा असला तर मला काय करायचं ना, अशा भाषेतच आहे. ही जी आताची ही जी पिढी येणारी पुढची पिढी आहे, या पिढीमध्ये नम्रता आवश्यक आहे. आणि म्हणून ती नम्रता जीवनामध्ये कुठेही महत्वाची आहे. या हेतून आज महाराजांनी या अभंगामध्ये आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. बसलेले माणसं म्हणतील, वाईचे महाराज मोठं व्हायचं बघायचं माणसानं का लहान व्हायचं बघायचं? तुमच्या नजरेत कसं व्हायला पाहिजे माणसानं? कसं व्हायला पाहिजे? आता कोणीही जरी असेल तर पाया पडल्यावर ते जुनी माणसं कसा आशीर्वाद देतात? काय व्हा म्हणतात? मोठे व्हा. काय व्हा? महाराज मग तुम्ही मोठं व्हायचं काहीतरी आम्हाला शिकवा की. तुम्ही लहान व्हायचं शिकवायले. या जगामध्ये हे जे तुकोबारायाचे अभंग आहेत ना, हे जरी तुम्हाला दिसत असतील लहान व्हायचं, ज्याला मोठं व्हायचंय त्यांना अगोदर हे अभंग शिकावं लागते, तेव्हा ते माणूस मोठं होते. लहान झाल्याशिवाय मोठं होत नाही ना. विठाला विठाला या अभंगामध्ये जे आपल्याला आज महाराजांची शिकवण आहे, तो नम्र भाव आहे, ती विनम्रता शिकवलेली आहे. आपण शाळेमध्ये जाताना छोटे छोटे विद्यार्थी, आपल्या शाळेमध्ये सुविचार लिहिलेला असतो, विद्या विनयन शोभते. तुम्ही किती मोठे आहेत हे तुमच्या नम्रतेहून कळते, नम्रीपणाहून नाही. कशाहून कळते? तुमच्यातला विनम्र भाव तुमचं मोठेपण दर्शविते. विठाला 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 चपात्या करायचे बेलणे आहेत ना, बेलणे. बेल न वाकते का? तसे काही काही बेलणे घरोघर आहेत. ते मायबापाच्या पुढे वाकणं, ते देवाच्या पुढे वाकणं. ज्ञानेश्वर महाराजांना कधी बेल न बघितला असेल कोणास ठाऊक. ज्ञानोबराय म्हणले, लाटणे ऐसा न लवे. लाटणं जसं म्हणजे बेलनं जसं वाकत नाही, तसे माणसं असे ताठच आहेत, झुकायलाच तयार नाहीत कोणापुढे. देवा पुढे झुकणार, साधू संता पुढे झुकणार, मायबापा पुढे झुकणार, पण तशानं जगणं होत नाही. जेवढे तुम्ही असे तशी भूमिका घेणार, ताठर भूमिका घेणार, तेवढे तुम्ही लवकर संपणार. तेवढे तुम्ही काय करणार? लवकर संपणार. ज्याला मोठं व्हायचंय त्याच्या पाठीचा कणा ताट नाही पाहिजे. कसा पाहिजे? विनम्र पाहिजे. आज आता समाजातली विनम्रताच कमी होत चाललेली. काय समाजामध्ये मनातूनच काय भरले कोणाला कोणा वाटायला मी का कमी आहे काय, आणि मी लहान आहे काय, आणि माझ्याजवळ काय कमी आहे. हे सगळं खरं रे बाबा, हाय तुझ्याजवळ सगळं, कोण नाही म्हणाले. ज्यानं दिलंय त्याच्याजवळ तरी नम्रता असावी. मग जे सगळं वैभव ज्या भगवंतानं दिले तिथं तरी जाऊन झुका, तिथं तरी काय करा, झुकायलाच तयार नाही समाज. माग सरकायला तयार नाहीत लोक. प्रत्येक माणसाची अशी मानसिकता झालेली आहे, माग सरकायला तयार नाहीत, माघार घ्यायलाच तयार नाहीत लोक. कोणत्याही विधानसभेमध्ये बघितलं तुम्ही, 20, 22, 30 उमेदवार, तुमच्या ते किती होते?
ते मतदारसंघ कोणता आहे? आ आणि भरले किती होते? 32. शेवट किती राहिले? 11 राहिले. आमच्या इकडे 34 होते. एक मिशन कमी पडली. किती आणल्या? हातापाया पडला लोक, जाऊ दे महागार ना ना म्हणलं निवडूनच येतो. ही मानसिकताच माणसामध्ये अशी कुठून आली की काय नाही की इंग्रजाची देणगी, झुकावं, महागार घ्यावी, नतमस्तक व्हावं, ही भूमिकाच राहिली नाही समाजाची. विठाला विठाला झुकणं, नतमस्तक होणं, महागार घेणं हे लहानपणाचं लक्षण नाही, हे मोठेपणाचं लक्षण आहे. सगळे बसलेले माणसं समजूतदार आहेत. माऊली, झाड कोणतं झुकत आहे? ज्या झाडाला फळं लागले ते झुकतंय की बिना फळाचं झुकतंय? म्हणजे फळ लागणं म्हणजे झाडाला फळ लागणं म्हणजे ते झाड परिपूर्ण झालं. झाड काय झालं? आणि जे वाण झाड आहेत ना, ती वांज ते झुकत. मग फळ लागल्यावर झुकणं ते झाडाचा कमीपणा नाही, तो त्याचा मोठेपणा आहे. फळले ते लवे भारे, ज्ञानोबराची भाषा आहे. फळलिया तरुची शाखा, सहजे भूमीसी उतरे देखा, तैसा जीव मात्रा आशेखा, खालावती. जे ज्ञानेश्वर महाराज म्हणले, जे झाड झुकतायत समजायचं त्याला काय लागलेत? फळं लागलेत. तसे मोठे माणसं दिसल त्याच्या पुढे झुकतात, त्याला रामराम घालतात. हा त्याचा कमीपणा आहे का मोठेपणा आहे? समोरून जरी सोयरा गेला तर आता लोक रामराम घालण्यात. बरं, ते बोललं नाही म्हणलं मी कसं काय बोल? मोठा असलं तर काय झालं आणि मी कमी आहे का? या भावनेमध्ये जी पिढी जगतीये ना, त्याला सावधानतेचा इशारा देतोय मी. ही भावना चांगली नाही. तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल, तो पहिले मनातला अहंकार काढून टाका. कोण आहेत आपण? कोण आहेत? इतका अहंकार, इतका गर्व, इतका मोठेपणा. कोण्या वजन्याला रामराम नाही, कोण्या महाराजाला रामराम नाही, कोण्या सोयऱ्याला रामराम नाही. जवळून चाललेत. आता तुमचे सुद्धा जे सोयरे आहेत ना गावातले, ते सोयरे तुम्हाला रामराम घालतात, पण सोयऱ्याचं पोरग समोर बसल्यावर रामराम घालीन झाले. घालायले रामराम भेटले आणि बघून सुद्धा दोस्ताच्या नादातच आहे. गावाकडे गेल्यावर पाहुणा म्हणला, होय काय तो भाऊ माणुसकीचा आहे, पण ते तो काय आज का लयच गेलेला आहे की काय? बघितलंय म्हणलं, मला मला रामरामी घातला नाही. अहो म्हणली लेकरू आहे. लेकरू लेकरू हाची वेळ आली की त्याला? अरे लेकरू काय भाषा आहे म्हणला त्याची, काय खिदळू लागलं, काय हसू लागलं. जवळून गेलो म्हणला, नुसतं उघड असं तेड बघतच गेलो म्हणलं. माणसाहून माणूस मोठं नसलंय म्हणला, हाय म्हणला मी गरीबीचा. ती श्रीमंत आहे बरोबर आहे म्हणला, पण सोयराहून सोयरा मोठा नसते, माणसाहून माणूस मोठा नसते. कोणी केवढाही झाला ना काय नसते. राम राम घालावं, पाया पडावं. हे संस्कार रक्तातच असावे लागतात. आणि ते संस्कार आता काही काही लेकर काही काय वाया आमच्याकडे आणतात. जय कर, हा म्हणला जय कर, माग सारखं पाया पड रे महाराजाच्या. म्हणलं मी कोण पडत? घरी शिकवावं लागते. बा इथं आले त्याला दाबल्यानं काय होईल? पायाच्या सगळे कातडी निघालीत. काय त्याच्या पोरी येत ना बारकाल्या, त्याच्या पुढी पिना राहत्या ते केस हे होणे म्हणून. जत्रत पिना गावस त्यात बघा, त्या कोणच्या पिना म्हणावं त्याला? ते फुलपाकर फिलपाकर असतात कि हो त्याला? कोणत्या पिना म्हणते बायका? कोणत्या पिना म्हणते? इथले असे केस जे तुमचे जिट्टू टिकटाक, हा ते टिकटाक ज्या पिना आहेत का नाही इथल्या,
ती बाई काय करते, असं मुंडक दाबते, पाया पड गो, पाया पड. असं पाया पडल्यावर ती काही वाकत नाही, ही वरून जेव्हा दाबती का हे सगळे कातडी निघाले तेव्हा काही पुढचे. तिच्या पिना इतक्या टोचत्यात मला, पण मी काय तिला शिव्या देऊ का, मी काय शाप देऊ का? मला वाटतं लेकरू पडू देवा, इतकं दाबून पाया पडूस तर घरी शिकवणं बाई पाया पडायचं. असं अचानकच होतंय काय? हे पाया पडणं म्हणजे या पोरायला पुढच्या पिढीला वाटायला आम्ही झुकतोत का? तुमच्यातला जो ताठरपणा आहे ना, तो तुमच्यासाठी घातक आहे, लक्षात घ्या. विठाला विठाला देवासमोर, साधू संतांसमोर, छत्रपती शिवाजी महाराजांसमोर तुम्ही झुकले पाहिजे. पडती पाया घडी घडी, पडती पाया घडी घडी, पडती पाया घडी घडी, पडती पाया. फराळाची पिठलाया, घडी घडी पडती पाया, घडी घडी पडती पाया, घडी घडी पडती पाया. फराळाची पिठलाया, घडी घडी पडती पाया, घडी घडी पडती पाया, घडी घडी पडती पाया. हो, फराळाशी पीठ लाह्या, घरी घडी घडी पडती पाया. पहिले माणसं गरीब होते, काय नव्हतं त्याला, पण त्यांच्यामध्ये नम्रता होती, त्यांच्यामध्ये विनम्र भाव होता, ते झुकत होते, त्यांच्यात नम्रता होती. आताही काही काही चांगले जे मोठे घराणे आहेत ना, दसऱ्याला, दिवाळीला, पाडव्याला, पोळ्याला, लक्ष्म्याला, बाया माणसं लेकरं बाळ, लहान थोर पोरं सोर, वडीलधाऱ्या बाया वडीलधाऱ्या माणसाच्या मनानच पाया पडतील, पडा म्हणायची गरजच नाही. नाही पडत, मनानच पाडव्याला, दिवाळीला, मनानच दसऱ्याला. सोनं देता तुम्ही, सोनं नुसतं देता की पाया पडता? सोनं देऊन पाया पडायचं होतं का नव्हतं? हे जे होतं ना सगळं, हे भारतीय सण, भारतीय उत्सव, संस्कृती टिकविण्यामुळेच होती, बाकी दुसरं काहीच नाही. मी तुम्हाला झुकायला लावायला आलो नाही, पण हे न झुकणं हे सुद्धा घातक आहे, लक्षात. पूर आला ना, पूर, मोठे मोठे झाड मोडून, महापूर झाडेचा महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे राहती. पूर आल्यावर त्याच नदीतले मोठे मोठे झाड मोडून पडते, का तर ते झाड ते पाण्याला ताडत आहे. केवढंही झाड जर असं नाही झोकलं तर ते पाणी, इतकी ताकद असते त्याच्यात, कडा कडक कड झाड मोडत. आणि त्याच नदीत पानगवत असते, पानगवत. इकडं काय म्हणावं त्याला, लव्हाळ. ते झुकत आहे, पाणी गेलं, पूर ओसरला, पुन्हा उभा राहते.
मोठे झाड मोडून पडतात, पण ती लव्हाळी का राहतात त्याचं उत्तर पाहिजे. कोणती भूमिका घेतात? ते लहानपणा घेतात, त्यांच्यात नम्रता असते, ते माघार घेतात. आणि जी माणसं माघार घेतात ती माणसं मोठी होतात. तुम्हाला बारक्या बराशीतून उडी हाणायची असल्यावर जागेवर उडी जाते का मागं सरकावं लागते? दांड मोठा असते ना, दांड छोटा कॅनल, पलीकडे जायचं उडी मारून, कशी उडी जाते? तुम्हाला जितके 2-3 पावलं मागं सरकले की मग लांब उडी जाते. लांब उडी हाणायला जागेवरून जातच नाही. ज्याला मोठं व्हायचंय त्यानं थोडं मागं सरकलं पाहिजे. विठाला विठाला ज्याच्यामध्ये माघार घ्यायची क्षमता आहे, ज्याच्यामध्ये मागं सरकायची क्षमता आहे, तेच माणसं मोठे होते. मोठं व्हायचं तर त्याचा मूल मंत्रच आहे माघार घ्यायची. खरं सांगू तुम्हाला, पुढं चाल म्हणायला ताकद लागते का मागं चाल म्हणायला ताकद लागते? काय अंबादास, ताकद कधी लागते? पुढं म्हणायला ताकद लागत नाही. जे तुम्हाला चाल पाठे तीच म्हणणार ना तुम्ही. माग म्हणायला ताकद लागते. त्याने कोणता राग काढलाय की कोणती चाल पाठे की ना आपल्याला नाही आलं, आपलं तर नाव पुकारलेलं असते फलाने बिस्तानी म्हणा, आणि तिथं जर फजिती झाली तर माणसं म्हणते जमली नाही. ज्याची समोरच्याची चाल आहे त्याच्या चालीच्या पुढे एक पाऊल पुढे पडावं लागते. लोक म्हणते याला म्हणते तुम्ही महाग काम करणं महत्वाचं आहे. पुढं तर कोणी बी ओपनिंगला येऊन शतक करणं नवल नाही रे. 5व्या 7व्या नंबरला येऊन शतक करणं नवल. ओपनिंगला स्पीच चांगलं, बॉलर फ्रेश, हे फ्रेश, जेवण खाऊन आलेले, बोर नाही झालेलं. 5व्या 7व्या नंबरला आलेला माणूस 13 आणि 14 बॉल मध्ये 50 करणं, 30 आणि 32 बॉल मध्ये शतक करणं म्हणजे महागन पुन्हा येऊन पुढे जाणं. हे मोठेपण. एक गोष्ट बोलू का तुम्हाला? शतकाच्या जवळ गेलेले होते विराट कोहली. कोणाकडं असला व्हिडिओ तर बघा, घरी गेल्यावर बघा. आणि समोर महेंद्रसिंह धोनी स्ट्राईकला होता. एकच रन करायचा होता जिंकायला. जिंकायला रन किती करायचा होता? एक. धोनीच्या हातात बॅट, बॉल शिल्लक. 1 रन करून मॅच जिंकली असती. आणि ती विजयी जो खेळाडू असतो त्याचं कौतुक होत असते, त्याच्या बॉल मध्ये त्यानं हे केलं म्हणून. शतकाच्या जवळ गेलेला विराट कोहली, तर त्याच्या सुद्धा मनात होतं की आता हे 1 रन काढणार आणि मॅच जिंकणार. त्याने रन काढलाच नाही, जागेवर बॉल मारला, शतक केलं विराट कोहलीनं. नाव झालं धोनीचं. जे माणसं दुसऱ्याला स्ट्राईक देतात, स्वतः महाग होतात, ती माणसं मोठी होतात. अहो त्या IPL मध्ये सगळे जे अगोदरचे प्लेयर आहेत ना, त्या सगळ्या खेळाडूला वाटतं, सगळ्या बघणाऱ्याला वाटतं जडेजा आउट व्हायला पाहिजे. कोण यायला पाहिजे? धोनी यायला पाहिजे. म्हणजे त्या माणसानं मनात घर केलं ना. नुसतं रन केल्यानं माणसाच्या मनात घर होत नाही, मग वागण्यानं मनात घर होते. तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये ऍडजस्टमेंट कशी करता? कुठं तुम्हाला सांगितलं गेलं तुम्ही थांबा, काय हरकत नाही म्हणला साहेब तुमच्या मनात. जेव्हा अडचणीत एखादा मोठा माणूस येतो आणि आत्मा ज्याचा खरा जीव आहे त्याला सांगितलं जाते की तू काही ऐकत नाही, आता तू आज ऐक, मी तुला ऍडजस्ट करतो कुठं करायचं. काय हरकत नाही साहेब, मी तुमच्या शब्दाच्या पुढे आहे का? थांबलेल्या माणूस मनात घर करतय का? मलाच तिकीट पाहिजे होतं म्हणणार माणूस मनात घर करत? कोणतं माणूस घर करत? थांबलेलं घर करत. कोणतं घर करतय? थांबायचं शिका जरा, महागार घ्यायचं शिका, महाग यायचं शिका. एकच शब्द सांगतो, लहान व्हायचं शिका. मोठेपणा चांगला नाहीये. विठाला 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 विठाला. काय गोड ओवी ज्ञानेश्वर महाराजाची तुम्हाला. थोरपण परहा सांडी जे,
तेथ वित्पत्ती आघवी विसरी जे जगा धाकुटे होई ते जवळीक माझी. भगवान श्रीकृष्ण म्हणतायत अर्जुना, ज्याला दुसऱ्याला मोठेपणा देता येतो आणि जो स्वतः लहानपणा घेतो का, तो माझा माणूस जवळचा आहे. विठाल विठाल ही भूमिका राहिली नाही. आता इतकी भूमिका ताठर झाली सध्या. मोटरसायकल वाला सुद्धा खाली उतरणं, फोर व्हीलर जात नाही. आणि ते आता हे रोडाचे काम आहेत, ते असंच येऊन उभा राहील. तुझी गाडी खालून जाती ना, पलीकडे घ्यायची म्हणला, हे वावर मपलंय म्हणला गेलेलं सगळं. अरे म्हणला पलीकडे गाडी उतरणं ना. आता हे ट्रॅक्टर वाले उतरल्यावर पलटी होते. काय होते ट्रॅक्टर आहे का तुमच्या ऊसाचं? कोणाचं ऊसाचं ट्रॅक्टर ज्यानं चालवले त्याला विचारा. थोडे खाली उतरले की पलटी होते. ती खाली घेताच येत नाही बिचाऱ्याला. 2 ट्राल्या आहेत, काय काय ट्रकवाले, काय काय जीपवाले, त्याला लय तर कंडीला येते. खाली घे म्हणला. साहेब खाली घेतल्यावर पलटी होते हो. बापाचा रस्ता आहे काय? मी माझ्या साईट नाही, तू तुझ्या साईट नाही. कधी कधी काय होते माहिती का तुम्हाला? ट्रॅक्टरचा ऊस असा लोंबत आहे, मग ट्रॅक्टर कोणी चालवावं लागते, हे रॉंग साईडनं न्यावं लागते. रॉंग साईडने एखादं ट्रॅक्टरवाला येऊ द्या, ऊस निघायला पडायला झाल्यावर समोरून एखादं शहाणं येते. ते काय म्हणते, माती पडली का डोळ्यात? रॉंग साईडनं. साहेब म्हणला रॉंग साईडने यायला मला कळणं का, उसाट दिसतले हो म्हणला. म्हणून म्हणला हे शेतकऱ्याचं नुकसान आहे, तो मला काय करायचं म्हणलं. इतकं तरकंडीला येते पुढचं, खाली घेतच नाही. शेवटी ट्रॅक्टरवाल्याला खाली घ्यावाच लागते, पलटी होती ट्रॉली. समोरच्या वाहनामाल्यानं मोठाडपणा केला का दुसऱ्याचं पलटी करून, लय मोठेपणा आला का त्याचं वाहन पाडून तुला काय मिळवलं तो? शेतकऱ्याचं नुकसान घालून तळतळाट लागला नुसता. कुठेही तरकंडीला यायलेत माणसं. महागार घ्यायची तयारीच नाही. तुम्हाला वाटतात का या बाया? और पोटच्या पोराचं लग्न एका बाईनं 1.5 घंटा उशीर लावला. सगळं तंग वातावरण. मला कळच ना कशामुळे. मी म्हणलो लागणार आहे का लग्न, मी जाऊ. काय सांगा म्हणली महाराज, गाव इन व्हायले तिला. कोण आला? नवरदेवाच्या माईला. म्हणले काय झालं? रुसली म्हणजे का नाहू का म्हणून घातलं नाही. अरे म्हणजे तिला हौदात बुडवा की पारशी झाली का इकडं? कुठे तर कंडी. महागार नाहीच, मी का कमी आहे का? अगं पोटच्या पोराचं लग्न 1.5 घंटा उशिरा केलंस. प्रभू रामचंद्राचं लग्न 14 मिनिटं उशिरा झालं, त्या बुवाचा 14 वर्ष वनवास झाला. तो या लेकराचं 90 मिनिटं उशिरा केलंस. सगळा जिंदगी खलास होऊन जाईल ना. मरून याच ना घरूनच आंघोळ करून. मला नाव घातलं नाही फक्त 300 रुपयाच्या लुगड्यामुळं. कुठं किती रुपयाचं? कुठंही रुसा फुग्या, कुठंही मोठेपणा. नवरदेव बघा ते चलतवळी द्यायचं बघा. असं एक निघालंय असं. काय चलायलेत म्हणणार. वा 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 वा, असंच होत. असं बघायचं. आणि त्याच्या संग एक 2-3. त्याला वाटतं मी कोणच आहे की का. अरे तुला फक्त 5च मिनिटं मान आहे. एकदा लग्न लागलं ना, तुझ्या स्टेज कडे सुद्धा कोणी बघत नाही. मर ठुई काय करत नाही. तितक्याच मात्र त्याची घमेंड बघा. एक गोष्ट बोलू का तुम्हाला? महाराष्ट्राचा आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याची ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापना केली, त्याला हार घेतला यानं, पाया पडलं नाही. मला असा राग आला एका नवरदेवाचा. आपण गरीब माणसं, आपण काय असा हार घातला, त्याला वाटायला मी शिवाजी महाराजा उपकारच करायचो. पाया पडणं अवलादी, पाया पडणं तिथं तरी झुकणं. कशाचं तुम्हाला घमेंड याला हे समजणं मला. मी एक जणांना विचारलं, नवरदेव काय करते? गॅरेजवर आहे म्हणलं. म्हणलं याला इतकं कशाचा घमेंड आला? कोणाकडेच बघ ना, कोणाकडेच बघ ना. हो चलायले ना बामणाला लाता हाणायला.
बुटाड सकटच ब्राह्मणाला काय लात लागायली, म्हातारे कोतारे माणसं त्याला काय लाता हाणायले. लात लागली तर माणूस काय करतो, पाया पडतो, सर 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 चाललंय असं. कशाचा घमेंड आहे तुम्हाला? 2.5 एकरच वावर त्याला, आणि ते बी नुसतं खरबाड. इतका घमेंड कुठून आलाय? जरा मोठाडपणा, त्या मोठाडपणातली नम्रता सांगू का तुम्हाला? श्रीमंतीचा मोठेपणा सांगू का तुम्हाला? सांगतो, एकदा भजन करा. विठाला विठाला. महाराष्ट्रातल्या, भारतातल्या शब्द बारकाई नाही का, कोणत्याही रस्त्याला उभा राहा. मी शब्द काय बोलायला तुम्हाला? कोणत्याही रस्त्याला उभा राहा. 10 वाहनं गेले, एका वाहनावर तर तुम्हाला टाटा दिसणार नाव. किती वाहनं गेल्यावर? 10 वाहनं गेले की एक वाहन कोणाचं दिसणार? कोण्या कंपनीचं? टाटा कंपनीचं. ते रतन टाटा पुण्यात आले, त्यांची कंपनी तिथं. त्या टाटा मध्ये त्या कर्मचारी जे काही रिटायर होणारे होते दुसऱ्या दिवशी, त्याच्यातल्या एका म्हाताऱ्या कर्मचाऱ्यानं रिक्वेस्ट केली, सर काय आम्ही एक 5-50 जण उद्या निवृत्त होणार आहेत, आमची इच्छा आहे काय, आम्हाला तुमच्यासोबत फोटो काढायचा. टाटाच्या डोळ्यात पाणी आलं. मी आज रतन टाटा जरी असलो ना, मी जरी मोठा असलो ना, तुमच्या कष्टामुळे मोठा आहे. मी तुमच्यापेक्षा मोठा नाही. एवढं सहज सांगायचं म्हणजे इतकी रिक्वेस्ट करायची काय गरज आहे? चला उभा राहा म्हणले लाईन मध्ये. ते सगळी कर्मचारी लाईन मध्ये उभा राहिले, आणि लाईन मध्ये उभा राहिल्यावर मध्यभागी जागा ठेवली रतन टाटा साहेबाला बस उभा राहायला. ते रतन टाटा म्हणले, ही जागा कशाला ठेवली? म्हणजे तुम्हाला, म्हणजे असं सरळ भिडून घ्या, भिडून घ्या. भिडले, आणि रतन टाटा जमिनीवर मांडी घालून खाली बसले. आता फोटो काढा. ज्याच्या सगळ्या कोणत्याही रोडला निघालं तर 10 वाहनं गेले की कोणत्या नावाची गाडी भेटते? याच्याकडे एकच टाटा यस. कोणाकड? याच्याकड. चाबी घेऊन इथं कमरला चाबी असे, ती एक निघालंय ते पॅन्टीला लावायचं नाही का, पॅन्टीला चाबी. त्याचं म्हणून पोरले रे माझ्याकडे. असंच वाढणं रे जेवायला, गोरखनाथाचं मंदिर आहे, वाढणं. चिल्लर दिसायलो का म्हणला मी? टाटा यस आहे म्हणला. आता याला कुठं सांगावं, टाटा कंपनीचा मालक भयला बसलाय रे. जरा सुधरा, जरा सुधरा. ज्याला जगायचंय, ज्याला मोठं व्हायचंय, ज्याला जीवनामध्ये काही कमवायचंय, त्यानं त्या पाठीच्या कण्याला जरा वाकवायची सवय. हे जे पहिले काही मोठे लोक होऊन गेले ना, त्याची भूमिका आपल्याला जमणार नाही. त्याची होती ती त्याच्या पद्धतीचे ती होते बिन, तसेच वागले बी बाणेदारपणी, आपल्याला जमत नाही. पहिले होते काही लोक मोडेन पण वागणार नाही. ते त्याचा काळ गेला, त्याला जमलं. आपला काळ कोणता आहे? जमल आता आपल्याला नाही वागल्या? जमल का? नाही जमल. मी ही माझी एके दिवशी भूमिका सांगितली. माझं हे असंच सगळं कीर्तन जरांगे पाटला नाही. ते कीर्तन ऐकले होते, म्हणले मला या महाराजाच्या कीर्तनाला जायचे. ते माझ्या काल्याच्या कीर्तनाला आले, आलेगाव सौरात कीर्तन ऐकायचे म्हणले. मला 100% तुमचे विचार पडले, आणि पुढच्या पिढीला हे विचार आवश्यक आहे म्हणले. आणि त्या कीर्तनात आल्यावर ते म्हणले, मी आरक्षणचं बोलायला आलो नाही, फक्त मी महाराजाच्या पाया पडायला आलो. कारण त्याचं कारण आहे की पुढची पिढी घडती तर हे फक्त वारकरी संप्रदायामुळेच घडणार आहे. एक शब्दही बोलले नाही ते, कशाबद्दलच बोलले नाही. सगळ्या जाती धर्म असतात म्हणले कीर्तनात. हे तुमचं पवित्र व्यासपीठ आहे, तुम्ही सगळ्याला घेऊन चालतात. तुमचे हे शब्द आमच्या पोराच्या कामी येणार आहेत म्हणून पाया पडायला आलो. तुम्ही किती मोठे व्हा, तुमचे संस्कार, तुमचं आचरण हे तुम्हाला मोठं करणार. आणि म्हणून या अभंगामध्ये महाराजांनी पुढच्या पिढीला एकच सल्ला दिलाय. कोणता सल्ला? लहानपण
लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. जेवढं लहानपण जीवनामध्ये असेल तेवढं चांगलं. दोन मुलं असले ना, भांडणं करू लागल्यावर वडील कोणावर रागवते? थोरल्यावर का धाकट्यावर? मरण मोठ्याच आहे कुठे बी जा. भांडणं दोन करू लागले, माईच्या लक्षात आले की माय कोणाला मारते? मोठ्याला. वडील कोण करायला? काय करते? आणि माय म्हणती अरे त्याला कळणं तर कळणं, तुला हे कळणं काय? काय म्हणला तेच आले की सगळं करीत मला. म्हणून जितकं मोठं व्हाल तितकं अडचणीत याल. मुखी दास झाली माता वरी करी सता शहानिया वरी करी सता शहानिया वरी करी सता कोट्याच्या मुखी घास घाली माता वरी करी सत्ता शहानिया. लहान लेकरला खाऊ घालती आणि मोठ्याला काऊन खायनस कसं गिळणस म्हणून मारती त्याला. ते म्हणला त्याला खाऊ घाललेस मला खाऊ घाल. तू खाऊ घालायच्या लायकीचा असतो तो तर खायला गेला. असं ज्याच्या घरी दोन पोरं आहेत ना, मोठं पोरग लय जळपत आहे बरं. कशामुळे जळपत? त्याला वाटतं हे उगच झालंय. काय वाटते? ते झाल्या झाल्या त्या बारक्याचा लाड होते ना, म्हणतोय मग एकट्याचाच लाड होत उगच झालं. बाज जवळ येते बाळातनीच्या आणि ते माईला म्हणते मा यांना ढटलून देऊ का तिकलं? अरे म्हणले ती पडन की. म्हणला मला इथं झोपायची. त्याचं म्हणणं ही जागा कोणाची राखीव? अहो लहान लेकर काय करते संध्याकाळी मोबाईलवर फोन व्हिडिओ आलता, बारक्याला पलीकड ढकललंय आणि माई जवळ जाऊन झोपले असं दवन. मग माई म्हणते ये वाघ कवर घेती. ते उठलं नाही तवर ते उठलं की तो सरक माय म्हणजे उठला. आता म्हणला मी सरकणार ना, आरती लहान आहे रे. कुठे जा काय होते फजितीच आहे. आणि म्हणून जितकं लहान झालं तितकं चांगलं. पण तुम्हाला लहान राहावंच वाटत. श्रीमंत व्हा हो, श्रीमंत व्हायला विरोध नाही तुकाराम महाराजांचा, पण त्या श्रीमंतीमध्ये फक्त मोठेपणा येऊ नये हे लहानपण आहे. विठाला विठाला परमार्थामध्ये ज्याला लहान व्हायचं कळतंय त्याला मंदिरात सुद्धा परमात्मा प्रवेश देतो. नम्र झाला भूता तेने कोण दिले. साधू संत किती लहान होते सांगा तुम्हाला. ज्यांच्या देव पाया पडत होता ते साधू संत जगाच्या पाया पडले. त्याला काय गरज आहे लोकांच्या पाया पडायची? साधे पाया पडले नाहीत. कसे पाया पडले? सकळाच्या पाया माझे दंडवत आपुलाले चेत शुद्ध करा
साष्टांग दंडवत घालतो म्हणजे तुकाराम महाराज जगाला. आपण इथं जेवढे बसलेले माणसं आहेत ना, इमानदारीने सांगा, तुकाराम महाराजांना तुमच्या पायावर डोकं ठेवणे इतके मोठे आहेत का तुम्ही? तुकाराम महाराज किती मोठे असतील. असे मोठे माणसं लहानपणा घेतात आणि म्हणून ती मोठे होतात. जितकं ओरिजिनल तितकं नरम. समजायला तुम्हाला? जितकं ओरिजिनल तितकं नरम, जितकं मिसळ तितकं कडक. आता त्या अंगठ्या असतात ना, अंगठ्या, त्याला काय बट्टा म्हणावं का? त्याच्यामध्ये मिसळ आहे, त्याला काय म्हणावं? बट्टावाल्या अंगठ्या वाकतच नाही. कोणत्या अंगठ्या वाकत? 24 कॅरेट नरम सूत, आणि त्याच्यात बट्टा आहे का? असं दाबलं तरी वाकणं. लोकाला म्हणावं लागायले सोन्याची, सांगावं लागायचं. लोक म्हणजे पित्तळाची घातलीस, सोनं आहे हो म्हणला. म्हणलं असं का कुठं लोखंडावानी कडक? ओरिजिनल कोण्या क्षेत्रात राहू द्या, ते नरमच असते. विठाला विठाला हो. म्हणून नम्रता जीवनामध्ये महत्वाची. कोण्याही क्षेत्रात जातो, तुम्हाला मोठं व्हायचंय. आता सगळी हे जुनी शेतकरी आहेत. सरपंचानं मोठ हाणली का? मोठ हाणली. इरीवर पहिल्या मोठी होत्या, मोटरा नव्हत्या. मोठं हाणले असतील तुम्ही. आमच्या वडिलांना मोठ हाणलेली मला कळती बघा. म्हणजे तुम्ही आता त्याच वयाचे. ते मोठ शिवाजी महाराज बैल माग सरकवावं लागतात त्याला. कुठवर? थारोळ्या पस्तूर. थारोळ्या पस्तूर बैल आले की मोठ काय होती? पाण्याला टेकती, मनच भरती का? त्याचं सौंदड ओढावं लागते. सौंदड ओढलं की ती झुकती, झुकली की भरती. तुम्ही मोठ आणले, तुमचं 50 वर्ष वय असेल, मग बरोबर. आमच्या वडिलांना मोठ आणलेली मला कळती. मी लहान होतो त्या मोठं बसत होतो ना, तितकीच मजा व्हायची. मजा म्हणूनच बसायचे ना. मजा, तुला इतकी मजा करतो, भाकर आण म्हणाय, आणतो म्हणायचं. ती भाकरी शेतात घेऊन जाणं. तुम्हाला सांगतो, मनानं भरती का ती मोठ? काय करावं लागते? सौंदड ओढलं की ती झुकली, झुकली की भरती. पाणी शेंदून भरला असं ना तुम्ही आडाच, पोहरा सोडला, पाण्याजवळ गेला, भरत नाही. आधी काय करते? ते झुकते. आणि झुकणं गेल्यावर काय करते? शेणणार, त्याला झटकी देते. पहिल्या झटक्यात अर्धा पोहरा भरते, दुसऱ्या झटक्यात मग डपकन वाजते, भरला गाड्या म्हणला, मग शेंदीते. पोहरा मोठ झुकल्याशिवाय भरत नाही. तुमचं कसं टिकावं लागेल ह्या समाजामध्ये? इतकं जग हिंडायचंय. तुमची ही जी ताट भूमिका आहे, ही जी घमेंड भूमिका आहे, यानं काय होणार आहे मला सांग? यानं तुमचा टिकाव लागणार नाही. झाड जसं मोडून पडतंय पुराच्या पाण्यानं, तसे मोडून पडतो ना आपण. ज्याला जगायचंय, ज्याला समाजात काही जीवनामध्ये काही करायचंय, त्याच्या जीवनामध्ये कोणता भाव पाहिजे? नम्र भाव पाहिजे, नम्रता पाहिजे. तुमच्या नम्रतेनं तुम्ही लोकांच्या मनामध्ये घर करता. विठाला 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 तुमची नम्रता तुम्हाला मोठी करते. तुमचं बिघडलं काय? सकाळी रोज एकदा सासूच्या पाया पडलं. तुम्हाला जर दिवस सुखानं कडीला काढायचा असेल ना, तुम्ही एकच करता का? सिंगल बशी भरून चहा द्या सकाळी तिला. तुळशीच्या वाट्यावर बसलेली असते, 2-4 आयावाया बघत्यात बाजूची. आता चहा घ्या म्हणायचं. घटवट चहा करायचा. तिचीच गाय, तिचंच मसड, तिचंच वावर, गंगेचंच पाणी, पण तिचं तिला द्यायला काय अडचण आहे तुम्हाला? तुमच्या माहेराहून तर रान आलं नाही तुमचं. रान कोणाचं आहे? सासूच. घटवट चहा द्यायचा सकाळी सकाळी, आणि आत्या पाया पडू द्या म्हणायचं. 10-5 बायानं बघावून मोठ्यानं म्हणायचं, आत्या पाया पडू द्या बरं. पाय जोडतीस ती. पाय जोडली, 2-4 जणी बघितल्या की त्याला तिकडे गेल्या म्हणते, बघा कशी आस्त्यान म्हणली माझ्या सुनाची बरोबरच याची नाही. दिवस चांगला जाते. दुर्जनम प्रथमम वंदे. सकाळी सकाळी पडणं बाई तुम्ही पाया, दिवस जाते म्हणली. का रात्री तिला मी लई शिवा द्याल त्या म्हणली. तिनं ते तूप कडी इलं तर कर पिलं.
मी भड 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 शिवा दिल्या म्हणली, टोपलं भर जीभ आणली नाही म्हणली तोंडाव. मला वाटलं सकाळी आता माझ्या तोंडाकडे बघायची नाही, बघा चहा बी दिला नाही, पाया पडली. आणि म्हणून माझ्या पोटातलं चट निघून जाते म्हणजे. उजडायले का नाही तुम्हाला? अरे ह्या ह्या काय दुश्मन आहेत का तुमच्या? ह्याच्या संग धुऱ्याला धुरा आहे, कायमची दुश्मनी का तुमची? नवऱ्याची मायच आहे की. सकाळी उठल्याबरोबर घाटवट चहा करायचा आणि तिला सिंगल बशी भरून द्यायचा, कमी बी द्यायचा नाही, पण लवकर भाकर मागू नये तिला. त्याचं उत्तरच आहे पोटभर चहा. अगं कमी आत्या म्हणली माहिती तुम्हाला, जेव्हा लय उशीर होते पाया पडायचं. 10 जणीला गावात सांगते काय लेकरू आहे म्हणली, मला वाटतो जा काम येईन नाही तर नाही, मला त्याचं काय वाटत नाही. मग तेव्हा का उठलं की पाया पडते, मग चट राग फाक चट निघून जाते. म्हणा तर मी आज ठरविल तर म्हणली हिची का नाही दिंडीच काढायची. उठलं की पाया पडते, चट विसरून जाते माणूस. एक गोष्ट बोलू का तुम्हाला, झाली म्हणलं ना समोरच्या माणसानं, समोरच्या माणसाचा रागच कमी होते. काय म्हणणं आहे तुमचं? का नाही? ढोरं वळली का तुम्ही? ढोरं जर धानाला पडली, पहिले जी गुरखी होती ना, रेडूचा नाद होता, त्या रेडूचा. कशाचा नाद होता? रेडूच्या नादा ढोरं धानाला पडली. ढोरं धानाला पडल्यावर जी घरधनी होतं पलीकडूनच आऊत हाणू लागले. त्यानं पाहिले वादीचा चाबूक होता त्याच्या खांद्यावर. कोणता चाबूक? वादीचा. त्यानं पाहिले आणि तिथूनच हाका मारल्या, 2-3 शिवा दिले की म्हणला बापू ढोर. पळतच गेलो, ढोर आणले, ढोर बाजूला काढले. आणि हे जे रागातच शेतकरी तिकून आले आणि हे त्याच्याकडे चालले. तात्या इमानदार नाही, आजच आलो इकडे, येतच नव्हतो. झाली म्हणालो, गेलं गप्पून पाया पडलं. मारते चाबूक. तुका म्हणे कळ पाया पडिले नचले बळ, पाया पडिले नचले बळ, पाया पडिले नचले बळ. तुका म्हणे कळ पाया पडिले नचले बळ, पाया पडिले बळ, पाया पडिले. एकेरीचा तुका म्हणे कळ पाया पडिल्या नचले. 2 चापक वांबिली असती त्यानं जर तिथून पाया पडलं नसतं ना, काय करणार होतं? चापकच. समजा तेच म्हणलं ढोरं पडले धानाला, अक्कल नाही, असं नाही तसं नाही, बेखूब 2-4 शिवा दिल्या, आया मायाव दिल्या. आता मी इथं कसा देऊ? शिवावूनच बला केली. मार चुकला कशानं ते सांगा फक्त मला. फक्त त्यानं काय घेतला? लहानपणा घेतला. नाही तर वांबीतच होत. तेल लावलेली वादी होती. गेलं पाया पडलं, 2-3 शिवा दिल्या. तात्या म्हणला धुमार नाही झाली म्हणला, उठ बशा काढू का? जाऊ दे म्हणलं, जाय. धुमार म्हणला बघते ना सोडी किती. नाही बा म्हणला, चुकलं म्हणाले, चुकलं. दुसऱ्या दिवशी आले, याचा राग कमी व्हावा म्हणून तिथं गवत रानात ढोरं तिकडे सोडली. गवत घेतलं, तिचा आऊत हाणसतो. मस्त गवताचा भारा घेतला आणि बैल त्यानं सोडले आऊत. गवताचा भारा त्याच्या बैलाच्या पुढे नेऊन टाकला. राव दे नाही म्हणला, ताता काल लय तुमचं नुकसान झालं, मला देखोलत नाही म्हणला, मला झोपत लागलं. अरे होत राहते. आणि तेच म्हणलं ये भाकर खाऊ. काय केलं त्यानं? ये नाही तात्या नग तुम्ही भाकर कमी. अरे म्हणायलो तर 2 भाकरी येतात, तू एक खातो मी. चाबूक खाण्याच्या ऐवजी भाकर खाला भेटायली रे बाबा. उजड अरे बापा दादा हो. कशा करता एवढं का सांगतोय तुम्हाला? फक्त कोण्याही क्षेत्रात जा, कुठेही जा, तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर काय घ्या? लहानपणा घ्या. विठाला विठाला आपले मराठ्याचे दुकान सक्सेस का म्हणून नाहीत सांगा बरं, इमानदारीने सांगा. मराठ्याचे दुकान राग तर याचा नाही ना मराठी. दुसऱ्या एखाद्या समाजाच्या महाराजानं म्हणलं असतं तर राग आला असता. आमचं कळतं का? पण हे सांगणारा पोलीस पाटील आहे. इमानदारीने सांगा, आपण सक्सेस का म्हणून नाही? समोरचं एखादं तुमच्या दुकानावरलं हे घेऊन गेलं बियाणं,
ते फेल लागलं तर पुढे येऊन काय म्हणणार? काय शाल शिरपळ घेऊन येते? ते भस भस बोलते आणि भस भस बोलले. तुमचं रक्त आधीच मराठ्यात. नीट बोल, नीट बोलायचं काय म्हणलं मग? हे बोगस कसं ऐकलं? काय बापाच्या घरचं आहे का म्हणलं आमच्या? आम्ही का चिचुक दिलते का? आर म्हणला पण हे आमच्या घरचं आहे का? बोलण्यात गिरायक तुटलं. ते सगळ्या गावाला म्हणलं बरोबर नाही बरं ते दुकानदार. लय म्हणला शिवा दिल्या बाबा म्हणलं. त्याची चूक म्हणला मला शिवा दिल्या. कोमटी, मारवाडी, ब्राह्मण, नरम म्हणून शियम आहेत. नाही तुम्हाला उजडायचंच नाही, तुम्ही इकडे रानातच जाते. उजडायचंच नाही. समजायला का नाही तुम्हाला? कारण काय? नरम. एक गोष्ट बोलू का तुम्हाला? बोलतो, भजन करा. विठाला विठाला. जितकं माणूस खानदानी असते का तितकं नरम असते. जो खानदानी रईस है वो मिजाज रखते हैं नरम अपना. तुम्हारा लहजा बता रहा है तुम्हारी दौलत नहीं. हे कीर्तन झाल्यावर गजल ऐका. ज्याला गजल कळती त्यानं ऐका, ज्याला गजल कळत नाही त्यानं काय ऐकायचं काय मातीत जा. तिकडे शब्द बी समजले पाहिजे. सातपुते काका हे शब्द कसा आहे बघा. जो खानदानी रईस है वो मिजाज रखते हैं नरम अपना. तुम्हारा लहजा बता रहा है तुम्हारी दौलत नहीं. हे जे आमंधक्या श्रीमंत झालेले असतात ना, 2-3 अंगठ्या हे घालून पंक्तीमध्ये बघाव त्याचा रुबाब. हे काय ठेव अरे वाडा काय बघाले ते मला हे माहित आहे. कामा होताच म्हणला मय कोणला म्हणाले रे म्हणला काय ठीक उगा ऐकून गेलो म्हणला जरा आले मोठा बसतो ना गपचूप. नीटच बाहेर निघाल. जरा पुढची पिढी लग्नाला आलेली, पुढची पिढी आपल्या वयाच्या बरोबरीने झालेली, जरा नरम बोलायचं. ए पोरो काय पाहुणे जेव्हा बसले वाढायचं करता का? हो दादा आत्ता वाढतेच नाही. हे मध्ये हिंडायले म्हणाले आता डोळ्यात माती पडे का? वाडा किती लोक बसले. ते म्हणलं ए साला न होतात माहित मुगा आपला आता काय जंगली रमीन आले का काय तुझ्याकडे? नीट राय जरा. हे समजून चालायचं. ह्या भरलेल्या घागरी नाही का? भरलेले घागरी हिसळतच नाहीत. कोणत्या घागरी हिसळतात? अर्ध्या घागरी हिसळतात. जी माणसं परिपूर्ण आहेत ना बोलतच नाही. गेल्या गेल्या आम्हाला गावात कोण बोलते माहिती का? जे कारभारात नाही, जे वाढायला नाही, जे इना घेत नाही, टाळ घेत नाही, वाढू लागत नाही, कोणतंच काम नाही, ते गेल्या गेल्या म्हणते महाराज उशीर केला यंदा. पाया पडतो बाबा. आम्ही 500 किलोमीटरहून यायचं ना आल्या आल्या मूड हाफ करते. आमचे मूड हाफ करणारे कोण माहितीये का? गावात काहीच किंमत नाही त्याला. गेले गेले आमचा मूड हाफ करणार. महाराज नवीच कपडे वगन लाव म्हणलं. कशाहून बी आमचा मूड हाफ करणार, कशाहून बी करणार म्हणलं तर. गावात आल्या आल्या ध्यान ठेवी जा असे हापमॅड आमच्याकडे येऊ दे जाऊ नका. कशाहून बी मूड हाफ करतात ते. कशाहून बी. आणि आमचं जी मूड खुलवायचं असेल ना, आमचं मूड खुलला तरच मधलं हृदयातलं भांडवल निघल. नाही का पुस्तक वाचून सांगायचे काय? म्हणून जी पुढे येणारी माणसं आहेत ना ती अशी चांगली पाहिजे. पुढे गेले गेले ते ना म्हणूच नाही एवढाच उशीर राहतोय कान बोलतोच तुम्ही. कुठं नाही. किती वाजता लोक वाट बघतात. इतकं उशिरा येणं राहतोय कान कशात बी हो. बोलतास तोरा करतात माणूस. तू काहीच तोरा केला नाही त्या आधी, काहीच नाही. कशाहून बी आम्हाला ट्रोल करणार ते. गाडी तो बापा कशाहून बी हो. त्याला काही मोजमापच नाही. त्याच्या मनाला येऊन बोलते. गावातलं सगळ्यात बेखूब आहे का ती पहिल्या तोंडात राहते तिकडे. इकडे कोणतंच काम नाही त्याला. तिकडं का महाराज बापा. अशी जे आहेत ना हे स्वतःच्या त्याला फायदा करून घेता येत नाही आणि त्याच्यानं गावाचाही फायदा होत नाही. काहीच होत.
माझं शब्द एकच, नंतर कीर्तन झाल्यावर तुम्हाला उद्या कवा बी ऐका. अजून एकदा सांगतो. जो खानदानी रईस है वो मिजाज रखते हैं नरम अपना, तुम्हारा लहजा बता रहा है तुम्हारी दौलत नहीं है. आता श्रीमंत झालेला आहे. जे नरम लोक आहेत ना, बायकोला सुद्धा आवाजाव बोलतील, बाहेर तर बोलतीलच. कोणला बोलतील? बायकोला सुद्धा हे म्हातारे माणसं आपली जुनी आवाजाव बोलत, अरे तुला सुद्धा बोलत नव्हते. लहान लेकरला सुद्धा आवाजाव बोलत होते. महाराज गाडीतल्या माणसाला महागल्ल्या म्हणायचे, आम्हाला गरीबाला कोणी पाणी देईन का? माणसं म्हणायचे महागल्ले. महाराज असं कोण म्हणतात? अरे म्हणले सवय लागली असं म्हणायची. नाही तर महाराजाला काय गरज होती असं म्हणायचे. महाराज म्हणायचे आम्हाला गरीबाला कोणी पाणी देईन का? गाडी जरी लगीला उभा करायची तर महाराज मला म्हणायचे, मालक गाडी उभा राहीन का, मला जरा जायचं. मी म्हणायचे असं काऊन म्हणतात तुम्ही मला, असं काऊन म्हणतात? सरळ म्हण ना गाडी उभा कर. नाही म्हणली माझी बोलायची पद्धतच अशी की मोठी जितकी राहतात ना तितके नरम राहतात. हे जे बारकाली आहेत ना, भेसळ समजायची, भेसळ. ओरिजिनल सोनं नरमच राहते. भेसळ आहे का? कडक भूमिका कुठे. जितकी तुम्हाला नरम भूमिका घेता येईल, जितकं महागार घेता येईल, जितकं तुम्हाला लहानपणा घेता येईल, तितकं तुम्ही परमार्थात यशस्वी व्हाल आणि संसारातही यशस्वी व्हाल. म्हणून तुम्ही तुम्हाला म्हणलं त्याचेच दुकानं सक्सेस आहेत. कोणाचे? कोणाचे? मी म्हणलं रान विकण्यामध्ये नंबर आहे आपला, फक्त घेण्यात तेच आहे सगळे. कुलकर्णी, जोशी, शर्मा, अजून काय आहे, मालपाणी, हळदीवालं काय ते मुरक्या. नंबर एक. काय 2 शिवा जरी दिले, पाटील पोटाला मारू नका. तुम्हाला काय पाठीव मारायचे तुम्हाला? अरे तुम्ही असं म्हणल्यावर कसं होईल? गरीब माणसं पोट भरलं तर आम्ही तुमच्या जीवावर झालं. तुला तितकंच पाहिजे होतं, तुला काय करायचं? अरे मग ऐका तुम्ही भले माणसं, मला बाकी काहीच सांगायचं नव्हतं. माझं सगळं संपलंय भांडवलात. 10 बजे हमारे पास, टाइम खतम. मी कुंभमेळ्याला निघालो आता. मग तिकून तिकडे जायचं होतं. म्हणलं वायू वाया जाईल, नाही आल्यावर आपल्याला वागू द्यायची नाही. मी माझ्या पद्धतीनं प्रवासात निघालोय. माझी एकच भूमिका आहे मगापासून. ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार. या शब्दाचा अर्थ सांगतो. ऐरावत नावाचा हत्ती आहे, ज्याला 7 सोंडी आहे. तितका मोठा हत्तीच नाही, पण त्या हत्तीला सुद्धा त्रास आहे. त्याच्या मस्तकावर 1 रुपया एवढी जागा, माणसाच्या जिबी इतकी नरम आहे. 1 रुपया एवढी. तिची बसते ना वरी माहूत, त्याच्या हातात एक लोखंडी असा तिरसूळ असल्याने असते. असं वर दाबल्याबरोबर जागेवर हत्ती थांबते. हत्तीला मोरकी आहे का? हत्तीला गाठलंय का? हत्तीला येसन आहे का? मग कसं रोखायचं? रोखायचं कसं? कलवायचं का? स्टिअरिंगच नाही त्याला. रोखायचं कसं? फक्त मस्तकावर त्याच्या 1 रुपया एवढी नरम जागा आहे. दाबलं की ती अंगाची आग होती. एवढा मोठा असून मात्र त्याला मार आहे. जितकं मोठे पण जया अंगी मोठे पण तया यातना कठीण. त्याला कठीण यातना असतात. मोठे पण दिसते पण ती काटेरी मुकुट आहे. चांगुलपणा दिसते पण त्याचा त्रास कोणाला दिसत नाही. त्याचा त्रास त्याच्याच जीवाला माहित. जितकं मोठं व्हाल तितकं त्याला त्रासदायक आहे. आणि म्हणून तुका म्हणे जाण व्हावे लहाना होणे वाहन. जेवढं तुम्हाला लहान होता येईल तेवढं लहानपणा घ्या जा, महागार घ्यात जा. तू बडा, तेरा बाप बडा, तेरा खानदान बडा म्हणायचं. कुठे यायचं? भांडणामध्ये फक्त एकच केसेस जास्त कोणाचे आहेत? केसेस जास्त कोणाचे? आपल्याच. कारण काय? महागार घ्यायचेच नाही ना. हो द्या, हो 4 एकर जाऊ द्या रे म्हणला. सगळे मिळून 3.5 हे 4 एकर कवर वाट. पहिला फक्त खानदानी शब्द होता. पहिला 4 एकर फुकीन पण तू दाखवीन. तुला मुळातच 3.5 राहिले, 4 एकर कुठे? एक दिवशी लय मी बघितलं होतं, मला दाखवले एक जण. आजीची बापाची 25 एकर जमीन रे. ती मग काय नाव आहे की त्याचं काय? आणि ते म्हणला किती एकर फुकीन पण तू दाखीनच म्हणला. अरे ते म्हणलं राहिलीच नाही, काय दाखीन? मोठेपणा कमी करा. जितका तुम्हाला लहानपणा घेता येईल, जितकी नम्रता तुमच्या जीवनामध्ये असेल, जेवढी कामं हात जोडून होतात तेवढी कामं हात उगारून होत नाहीत. हे शेवटचं माझं वाक्य, हे लक्षात ठेवा.
तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल जीवनामध्ये फक्त लहानपणा घ्या. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोलिलेले पुरविले राम महापराध महाराज तुझे.